श्री गणेश चतुर्थीला गणपती बसले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्याकडे सत्यनारायण पूजा होती. ॲक्च्युली झालं काय, आम्ही सत्यनारायण पूजा ठेवणार होतो शनिवारी नाहीतर रविवारी, कारण तेव्हा मलाही सुट्टी असते. पण ब्राह्मण अवेलेबलच नव्हते. तर महाराजांना आम्ही खूप विचारलं की तुम्ही ह्या दिवशी आहे का त्या मग ते म्हटले की उद्या जर तुम्ही संध्याकाळी केलं तर माझं होईल ॲडजस्ट असं. पूजा तर डिसाईड झाली. मग आणायचं होतं सगळं साहित्य पूजेसाठीचं. तर हजबंडची त्याच्यामध्ये धावपळ झाली. त्यांना लगेचच सामान घ्यायला जायला लागलं बाजारात आणि माझीही धावपळ झाली. कोणती साडी घालायची, काय घालायचं या बाबतीत सगळं रेडी नव्हतं काहीच. सर्व रिलेटिव्हजनाही आमंत्रणासाठी फोन करायचे होते. पूजेसाठीचे भांडे काढून ते स्वच्छ धुवून घेतले आणि बाकी सगळी तयारी केली. पाट काढला, चौरंग काढलं, सगळी तयारी करता करता आमची खूप धावपळ झाली. पण या मेहनतीला फळ आलं. आमची पूजा एकदम छान रीतीने संपन्न झाली. सत्यनारायणाच्या पूजेच्या दरम्यान महाराजांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, तर त्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. सत्यनारायणाचा जो महाप्रसाद आहे तो आईंनी बनवला होता आणि खूप छान बनला होता तो. हे महाराज आमच्या घराची जी वास्तुपूजा केली होती तेव्हासुद्धा यांनाच आम्ही बोलवलं होतं आणि तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की सत्यनारायण करू आपण पुढे, तर याच महाराजांना आपण बोलवूया. घरी आलेल्या सगळ्यांनी रुहीला खेळवलं, रुहीला घेतलं. तर हा छोटासा मिनी व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.